नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं केबीज बायोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बेडा आगारावरती जे हिमोलिसिस होतं त्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये अल्फा हिमोलिसिसबद्दल माहिती बघितली. तर आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीटा हिमोलिसिस. ओके, तर बीटा हिमोलिसिस काय आहे आणि त्याचे जे काही फीचर्स आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघू. तर बीटा हिमोलिसिस हे जसं अल्फा हिमोलिसिस होतं, अल्फा हिमोलिसिस काय आहे, पार्शल लायसिस ऑफ आरबीसी. ओके, आणि बीटा हिमोलिसिसमध्ये काय असतं, कंप्लीट लायसिस ऑफ आरबीसी. ओके, तर कंप्लीट लायसिस होतं आरबीसीचा. जो झोन असतो आरबीसीच्या साईडला असतो तो क्लिअर झोन येथे क्लिअर झोन तयार होतो जो बॅक्टेरियल कॉलनीच्या सराउंडिंगला असतो तो. तर हे जे कंप्लीट हिमोलिसिस होतं, तर कंप्लीट हिमोलिसिस कशामुळे होतं, जो बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया काय करतो, हिमोलायसिन नावाचं जे एन्झाईम आहे, प्रोटीन आहे, हिमोलायसिन नावाचं जे एन्झाईम किंवा प्रोटीन, एन्झाईमलाच प्रोटीन म्हणतात, जे आहे काय करतं, कंप्लीट लायसिस ऑफ आरबीसीज. ओके, तर आरबीसीचं कंप्लीट लायसिस होतं आणि तिथे जो झोन असतो तो क्लिअर झोन तयार होतो. तर क्लिअर झोन तयार झाल्यामुळे तो आपल्याला डिफरन्शिएट करण्यासाठी इझी होतो. तर याच्यामध्ये बघा, जे बॅक्टेरिया असतात त्याचे एक्झाम्पल स्ट्रेप्टोकोकस पायोजन आणि स्ट्रेप्टोकोकस ॲगॅलेक्टी. हे जे बॅक्टेरिया आहे यांचं काय होतं, हे काय शो करतात, कंप्लीट हिमोलिसिस. तर हे ग्रुप ए आणि ग्रुप बी हिमोलिसिस करतात. तर हे आपल्याला बीटा हिमोलिसिस